पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय विश्वमौली ज्ञानेश्वर महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय बोलो रे भाई सब संतान की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय वीर संभाजी महाराज की जय सनातन हिंदू धर्म की जय हरा हरा विठ्ठल 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 हरा हरा विठ्ठल सोडला नको नको म्हणा नको नको म्हणा गुंतू माया जाडी काळ आला जवणी ग्रासावया काळाची हे बुडी पडेल बाजेव्हा सोडविना तेव्हा माय बापा सोडविना राजा देशीचा चवधरी सोडविना राजा देशीचा चवधरी आणि कसोयरी भली भली काळाची हे उडी पडेल बाजेव्हा सोडविना तेव्हा माय बापा तुका म्हणे तुझ तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचुनिया काळाची हे उडी पडेल बाजेव्हा सोडविना तेव्हा माय बापा विठ्ठल हरा विठ्ठल 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 समचरण सरोजम सांद्रणीला बुदाभम जगणनीत पाणी मंडन मंडनाना तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदैदवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन करू प्रथम नमन हरी चरण संतांचे या चरणा संतांचे या दुसरी चरणा संतांचे या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू कृपादाने कथेचा त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू कृपादाने कथेचा बाबाजी सद्गुरु दास तुका सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांचे या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते जीवन श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितोयेन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं निवृत्तिनाथाचे चरणी निवृत्तिनाथाचे चरण निवृत्तिनाथाचे चरणी निवृत्तिनाथाचे चरणी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दने शरण एका जनार्दने एका जनार्दने शरण निवृत्तिनाथाचे चरणी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी हो निवृत्तिनाथाचे चरणी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी हो शरण एका जनार्दनी निवृत्तिनाथाचे चरणी श्रणी का जनार्दनी शिवे अवतार धरुणी केले त्रिलोक्य पावन एक एक विठाबाई माझे पंढरीचे आई भीमानी चंद्रभागा तुझे चरणीची गंगा शरण शरण जे हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्ती त्या त्या वाटा मज दावव्या सुबटा तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम धन्य तुकोबा समर्थ जेने केला पुरुषार्थ अलंकापुरी रम्य सिंहासनस्थम पदांबोज तेजस प्रदेशम विदिंद्रादिदेवये सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा
मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रे जननी देवाचे सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निजा चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेरो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा देवा यावरी न करावा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तू कया देवा यावरी न करावा अभेरू हो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तू कया देवा यावरी न करावा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आओ स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेरू मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या नको नको मना गुंतू माया जाडी नको नको मना गुंतू माया जाडी काळ आला जवळी ग्रासावया काळाची हे उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बापा प्रसंगी भगवत चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत हृदय सम्राट देवमान्य संत लोकमान्य संत संत मान्य संत असणारे अवघ्या विश्वावरती हिंदवी स्वराज्याचं पांगणू घालणारे राजे छत्रपती यांचे धर्मगुरू असणारे देवनिवासी असणारे भगवान जगद्गुरु तुकोबारा यांचा चार चरणाचा मानवी जीवनाला उपदेश करणारा अभंग आजच्या सेवेसाठी निवडला आहे. विठ्ठल सेवा किम निमित्त आहे सर्वांना ज्ञात आहे पण वक्त्याचं सांगणं कर्तव्य या नात्याने कैलासवासी बबन बनसी राऊत अर्थात बाबांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने केलेला हा ज्ञानदान असेल अन्नदान असेल शास्त्रवत घालून दिलेला विधी असेल यासाठी आम्ही सर्वजण एकत्रित आलेलो आहोत. बाबांच्या पश्चात परिवार गंगा भागीरथी मंगलाजे राऊत असतील त्याचबरोबर आमचे मामाश्री समाधान भाऊ राऊत असतील त्याचबरोबर आमच्या मामी शीतल मामी राऊत त्याचबरोबर चंद्रकांत मामा राऊत असतील दत्ता मामा राऊत असतील नवनाथ मामा राऊत असतील आमचा रुद्र आहे सई आहे त्याचबरोबर बाबांच्या असणाऱ्या 5 मुली त्यामध्ये जयश्री शिंपणकर चित्राताई बोरसे सुनीताताई वनसे गौरी त्र्यंबक वनसे आणि सरिताताई कांदळकर. वास्तविकता बाकीच्या ठिकाणी नावं घेता येतात आता ते मावशी म्हणायची सवय लागली ना त्याच्यामुळे अडखळतोय. असो बाबांचा हा परिवार आहे. बाबा गेल्यानंतर आज आम्ही सर्वजण एकत्रित आलो आहे. वर्ष होतं आहे. तुकोबाराय सांगतात एखाद्या वेळेस माणूस जन्माला आला की जन्माला आल्या आल्या त्याचं काय आहे मरण हे ठरलेलं आहे. येथे नाही उरो आले अवतार आणि इरते पामर जीव किती. आज वर्ष पूर्ण होतं आहे. या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने मामाने केलेला हा छोटासा प्रयत्न आहे. आपल्या आईवडिलांनी आपल्याला जन्म दिला आहे. या जन्मातून उपकार कधीच उतिराई होत नाही पण थोडासा केलेला प्रयत्न आहे. असो ज्ञानदान असेल अन्नदान असेल या सेवेसाठी उपस्थित असणारे सर्वच मान्यवर मंडळी आदरणीय हरिभक्तपरायण आकाश बाबा या ठिकाणी उपस्थित आहे. बाबांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. त्याचबरोबर ज्यांनी सुंदर चाल गायली अतिशय सुंदर आवाज आहे दोघांचाही. वास्तविकता पुढं म्हणणं सोपं आहे पण पाठीमागं म्हणणं अवघड आहे. बाबा आदरणीय रवी बाबा या ठिकाणी उपस्थित आहे आणि बाबांच्या समवेत असणारे माझे सर्व गुरुबंधू मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. माझे आजोबा या ठिकाणी विनेवरती उपस्थित आहे. बाबांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. आणि कुठेही कार्यक्रम असला राम लक्ष्मणाची जोडी जशी असावी
प्रभू रामचंद्रांना जशी लक्ष्मण भाई यांनी साथ दिली त्याप्रमाणे माझा शुभम दादा या ठिकाणी उपस्थित आहे. दादांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. सुंदर आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवतायत. वेळेवर येऊन त्यांनीही सेवा केली. आमचे शुभम दादा असतील त्याचबरोबर आमचे संदीप भाऊ असतील, सर्वांची टीम आहे, त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. एका फोनवरती यूट्यूबवाले आमचा माऊलींचा दास सुंदर यूट्यूब चॅनल आहे, सर्वांचं कीर्तन त्यावरती लाईव्ह असतात. आमचा दादा या ठिकाणी उपस्थित आहे. तुम्ही सर्वजण एकत्रित येऊन बाबांवरती प्रेम करणारी नितांत मंडळी आहात. आपल्याला राहिलेल्या 1-1.5 तासामध्ये सेवा संपन्न करायची आहे. ज्ञानोबराय तुकोबराय ज्याप्रमाणे बुद्धी देतील त्याप्रमाणे सेवेवरती चिंतन करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल अभंग श्री जगद्गुरु तुकोबरायांचा 4 चरणाचा आहे. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, नको नको म्हणा गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया. तुम्ही आम्ही प्रत्येकजण जीवन जगत असताना असं जीवन जगावं की त्या मनाला समजूत पहिल्यापासूनच घालावी की आपण जे मन ज्या गोष्टीमध्ये गुंतवतोय, अर्थात गाडी असेल, बंगला असेल, नोकर चाकर, काय संपत्ती असेल, त्या मनाला एवढंच सांगावं, बाबा खाली हात आलाय आणि खाली हातात जाणार आहे. याच्या व्यतिरिक्त तुझ्या जीवनामध्ये आजूकपर्यंत इथून मागेही कोणी घेऊन गेलं नाही, आत्ताही कोणी नेणार नाही आणि इथून पुढेही नेऊ शकत नाही. हा त्या मनाला काय करावं, समजूत घालावी. आणि जगद्गुरु तुकोबराय सांगतात, नको नको मना गुंतू माया जाळी. माया जाळामध्ये जर तुम्ही आम्ही प्रत्येकजण अडकलो की तिथून आजपर्यंत कोणीच बाजूला झालं नाही, याचा जर परिणाम भोगायचा असेल तर जगद्गुरु तुकोबराय सांगतात, नको नको मना गुंतू माया जाळी. आणि याचा परिणाम काय होईल, काळ आला जवळी ग्रासावया. बरं, तो काळ जवळ येईल, पण काय करील, काळाची हे उडी पडेल बा जेव्हा, आणि सोडविना तेव्हा माये बापा. ज्याच्या उदरातून आपण जन्म घेतो, त्या आईच्या उदरातून जन्म घेतो, ज्या बापाने लहानसं मोठं केलं आहे, पण तिथपर्यंत तुमचा आमचा प्रपंच सांभाळावा, तिथपर्यंत ते सांभाळताय. पण एक सांगू का राजा, त्या अंतकाळापर्यंत मायबापसुद्धा साथीला नाही, आपली पत्नीसुद्धा साथीला नाही, आपले लेकरंसुद्धा साथीला नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबराय सांगतात, काळाची हे उडी पडेल बा जेव्हा, आणि सोडविना तेव्हा माये बापा. काही मंडळींना भास असा झाला, म्हणे महाराज आमचे आईवडील सोडा, घरदार सोडा, पण माझा जर परिवार पाहिला तर माझी बाहेर जास्त ओळख आहे, काय माझी बाहेर जास्त धक्ती आहे. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, बाबा रे, याचा जर तू विचार केला तर सोडविना राजा देशीचा चौधरी, आणि कसोयरी भली भली. पहिले चौधरी आपल्या गावामध्ये असायचा, गावाचा जो देखभाल करतो त्याला काय म्हणायचे, चौधरी. पूर्वीचा चौधरी असायचा. सोडविना राजा, गावचा राजा असेल, देशाचा राजा असेल तरी तुला सोडू शकत नाही, गावचा चौधरी सोडू शकत नाही. आणि कसोयरी भली भली, कितीही सोयरे असले आणि कितीही काही असलं, आजपर्यंत कोणी सोडू शकत नाही. या अभंगामध्ये एक चरण ॲड होतं, ते काही ठिकाणी म्हणतात, काही ठिकाणी म्हणत नाही. सोडविना बंधू पाठीची बहीण, आणि शेजीची कामीनं दूर राही. म्हणजे वास्तविकता जीवनामध्ये जे नाते आहे, त्या नात्यांचा जगद्गुरु तुकोबराय आपल्या पुढे काय करतात, दिग्दर्शन करतात. सोडविना बंधू पाठीची बहीण, आपला सक्का भाऊ जरी असला तरी तो सोडू शकत नाही, पाठची बहीण जरी असली तरी सोडू शकत नाही. आणि जिच्यावरती आपण आतोनात प्रेम करतो ती असणारी आपली पत्नीसुद्धा शेवटच्या अंतकाळापर्यंत, स्मशानापर्यंत आहे, आपल्याबरोबर येत नाही. हा या अभंगाचं एक चरण आहे. ते काही ठिकाणी म्हणतात गात्यामध्ये आहे, काही ठिकाणी नाही, पण सांगण्याचा प्रयत्न केला. आणि जगद्गुरु तुकोबराय सांगतात, तुला एकच अशी जागा आहे की त्याच्याजवळ गेल्यानंतर, माझ्या पंढरीश परमात्म्याजवळ गेल्यानंतर आयुष्याचं कल्याण तर होणारच आहे, पण अंतकाळाच्या शेवटच्या क्षणाला तो माझा पंढरीश परमात्मा येईल आणि तुला घेऊन जाईल. तुका म्हणे तुझं सोडविना कोणी, आणि एका चक्रपाणी वाचून या. इथे कोण जर असेल तर तो माझा पंढरीश परमात्मा आहे. आणि जर इतर गोष्टींचा विचार जर केला तर काळाची हे उडी पडेल बा जेव्हा, आणि सोडविना तेव्हा माय बापा. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ मांडला. विठ्ठल वास्तविकता जीवन जगत असताना असं काहीतरी जीवन जगावं की कमीत कमी आपण गेल्यानंतर, आपली वार्ता कळाल्यानंतर दोन व्यक्तींच्या डोळ्यामध्ये काय झालं पाहिजे, पाणी कमीत कमी आलं पाहिजे. माणसं जीवन जगतात. आजकालची परिस्थिती बघा, पूर्वीची परिस्थिती बघा. माणसं आज जीवन जगायचं म्हणजे नुसतं जीवनच जगताय. पीछे से आया आगे ढकाला. माझ्या वडिलांनी प्रपंच केला, माझ्या आजोबाने प्रपंच केला, आता तो मीही करतो आणि माझे लेकरही काय करणार आहे. पण तुमचं आमचं एकच निश्चित स्थान नाही की जीवनामध्ये आल्यानंतर तुम्ही आम्ही प्रत्येकजण आलो कशासाठी आहे आणि करायचं काय आहे हे आपण काय झालोय, विसरलोय. जगद्गुरु तुकोबराय प्रमाण देतात, विसरली तया
थोर झाली हानी आणि पचतील खाणी 84च्या. तुम्ही आम्ही प्रत्येक जण काय विसरबोळ आहे. माणूस हिताचा असला का विसरत नाही हो. एखाद्याकडे तुमचे 2000 असू द्या, तो 2 वेळेस नाही 20 वेळेस विचार करतो. त्याला 2000 द्यायला बरं का रे. तो काय करतो, नाही त्याला आठवलं तरी तो पोराला सांगतो त्याला 2000 द्यायले, तेवढे 2000 घे. पण तुम्ही आम्ही प्रत्येक जण एखाद्या वेळेस असे किती महाराज येऊन गेले, किती काय तुम्ही उघडून पिले, त्याच्याशी घेणं देणं नाही. पण असे किती जण सांगतात बाबा रे, प्रपंच करत असताना परमार्थ करावा, आपला उद्धार करून घ्यावा. आपण ज्याच्यासाठी आलोय ते आपलं निश्चित स्थान करावं आणि शेवटच्या अंतकाळाला आपला अंतकाळ काय व्हावा याचसाठी केला होता अट्टहास आणि शेवटचा दिवस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावल विसावा, कुंटली या धावा तृष्णेची या. तुमचं आमचं प्रत्येकाचं निश्चित स्थान काय आहे सांगू का. तुकोबराय सांगतात मानवी जीवनाला आलात ते एकच निश्चित स्थान आहे. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक आणि विठ्ठलची एक देखली. तुमचं आमचं सार्थकता कशामध्ये, त्या पंढरीश परमात्म्याला आपण काय करावं, डोळे भरून पाहावं, आपला नरदेह त्याच्याच चरणावरती पडावा अशी अपेक्षा करावी. पण आपलं काय आई, आपण पंढरपुराला जातो बरोबर की नाही, कोणी गेलंय का. अहो महाराज ते पंढरपूर कोण्या कोपऱ्याला आहे तेही सुद्धा आम्हाला माहित नाही, बरोबर की नाही. आपण फक्त किती कांदे झाले, तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या आयुष्यात तेच चाललंय. ड्युटीवाला घ्या, तो म्हणतोय मला सेकंड आहे, सेकंड झाली का फर्स्ट आहे, फर्स्ट झाली का नाईट आहे. शेतकऱ्याला विचारावं बाबा काय, मक्का काढून फक्त पोळ कांदे लावायचे आहे, बाकी त्याच्या दुसऱ्या जीवनामध्ये काहीच चाललेलं नाही. पण तुम्ही आम्ही प्रत्येक जण पंढरपुराला अहोरात्र कष्ट करून तिथपर्यंत जातो. ऐन त्या बारीमध्ये 84 सिद्धांचा तो मेळा आहे, त्या 84 बाऱ्यांमधून आपण तिथपर्यंत जातो, त्या पंढरीश परमात्म्याच्या चरणाजवळ जातो आणि काय करतो, डोळे उघडे ठेवतो ना आपण, त्याला डोळे भरून पाहतो आपण प्रत्येक जण. अहो आई तसं होत नाही. आपण त्याच्या चरणाजवळ जातो आणि आईन त्याला डोळे भरून पाहायचं, बाबा इतका अहोरात्र कष्ट करून तुझ्या चरणाजवळ आलोय. त्याला पायीच्या वेळेस नेमकं आपले काय होतात, डोळे लागतात. हा त्याचा दोष नाही, हा आपला दोष आहे. का तुकोबराय सांगतात तुम्हा आम्हाला प्रत्येक जणाला परमार्थ जर करायचा असेल किंवा अट्टहास करून जर भक्ती करायची असेल, नामस्मरण चिंतन करायचं असेल तर जगद्गुरु तुकोबराय टोकाचं प्रमाण देतात. तुका म्हणे येते पाहिजे आणि येड्या गबाळ्याचे, नाहीतर तुकोबरायचं अजून एक प्रमाण आहे, काय थोरपण जाळावे ते. तुका म्हणे येते भजन प्रमाण आणि काय थोरपण जाळावे ते. तुमचं आमचं प्रत्येकाचं आयुष्य काय चाललंय, आगे से आया पिछे ढकाया. तुमचं आमचं प्रत्येकाचं आयुष्य तसं जाऊ नये. काय आहे, आज कोणाला 70-80 वर्षाचं आयुष्य आहे तर कोणाला 50 वर्षाचं आयुष्य आहे. आणि ज्याचं आयुष्य काय आहे हे तुम्हा आम्हालाही प्रत्येकाला माहीत नाही. नवल एवढं आहे, तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या मरणाच्या तारखा फिक्स आहे. तुम्ही आम्ही प्रत्येक जण काय करतो, स्मशानात जातो, अनेक जणांना वाटी लावतो, अनेकाचे 10वे करतो, 13वे करतो, पण आपण सावध होत नाही. जगद्गुरु तुकोबराय सांगतात पाहत असे एकाचे दहनी आणि सावध त्या गुणी कारेवा. तुम्ही आम्ही जण एकामेकाला जाळण्याचा प्रयत्न करतोय, अनेक जण आपण स्मशानात जातोय, पण त्याला पाहिल्यानंतर आपण असं म्हणत नाही बाबा ती स्मशानभूमी तुम्हा आम्हाला सांगते दादा आज तू इथपर्यंत आलाय ना तर तुला सुद्धा 4 जण घेऊन इथपर्यंत येणार आहे. आपण कधी हा विचार केलाय का, कधीच करू शकत नाही. कारण की जीवनामध्ये आल्यानंतर तुम्ही आम्ही फक्त प्रपंचाचाच विचार करतोय आणि प्रपंचाचा विचार करत असताना जगद्गुरु तुकोबराय सांगतात संसारी असावे आसोनी नसावे भजन करावे वेळोवेळा. तुमचं आमचं काय आई निस्वार्थपणाने प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही आम्ही प्रपंच आवडीने करतो की सवडीने हो बाबा. प्रपंच आपण आवडीने करतो की सवडीने, आवडीने ना. आणि परमार्थ करायचा म्हटल्यानंतर सवडीनेच करतो. तुम्ही तुमचेच म्हणून घ्या, मी कायला म्हणू. प्रपंच करायचा म्हणलं की आई तुम्ही आम्ही प्रत्येक जण काहोरात्र कष्ट करून रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करून काय करतो, नीटनेटकेपणाने पार पाडत असतो. पण जर परमार्थ म्हटला तर आता इथे जर बसायचं झालं 1.5-2 तास बसायचं आहे कीर्तनाला, पण काही म्हणशील बाबा कवा उरकतो. काही जणांना असाही शंका आहे. पण आपण ज्या ठिकाणी हित आहे त्या ठिकाणी माणूस लवकर प्रवृत्त होत. जगद्गुरु तुकोबराय सांगतात आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची आहे. आपल्या ज्या ठिकाणी हित आहे त्या ठिकाणी माणूस काय होतो, प्रवृत्त होत नाही. आणि ज्या ठिकाणी आपला मोबदला आहे त्या ठिकाणी माणूस गेल्याशिवाय राहत नाही. एखादा म्हणावं महाराज आषाढीची वारी आहे चला ना वारीला,
आपण काय म्हणतो, आधी पेरणी मग आधी प्राधान्य कशाला आहे, पेरणीला. काय बाबा, आज जर मी पेरणी केली तर 2 महिन्याने मला त्यातून काय मिळणार आहे, मोबदला मिळणार आहे. पण एक सांगू का राजा, पेरणी सुद्धा त्याच्याच मनात आहे आणि वारी सुद्धा त्याच्याच मनात आहे. एक वेळेस तुम्ही प्रयत्न करून बघा. मला काही काहींचं अक्षरशः हसू येतं, महाराज आम्ही हे म्हणून बरं आहे. काही काही म्हणतात बहादर, महाराज मी घरात आहे म्हणून घर सुरक्षित चाललंय. येड्यापण आहे राजा तुझा. तू फक्त 2 दिवस गावाला जाऊन पाय, मग कळल तुला. आई तुम्ही सुद्धा, तुम्हाला असं वाटतं मी होती म्हणून म्हणतात ना तुम्ही धान्याला, हां ते काय प्रत्येकाच्या घरी मातीच्या चुली आहे. माझं नाही होईल अजून, मा ऐक ना का पाहू. हां प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये तेच चाललंय. तुम्ही काय म्हणतात, माय मी होती म्हणून राहिली. एक सांगू का, तुम्ही 2 दिवस आपल्या लेकीकडे जा आणि शेजारच्या मैत्रिणीला सांगून जा, आई कमीत कमी तेवढं लक्ष ठेव. तिकडून येऊन पहा, त्या मैत्रिणीला सांगा, बाई कसं होतं ग घर. काय नाही माय, तू होती तोपर्यंत पिठलं भाकर खात होते, तू अहो खापर ठेवलं त्यांनी, मांडे करून खाल्ले त्या घरातल्यांनी मांडे. तू होती तोपर्यंत चटणी भाकर खात होते. आयुष्यामध्ये कोणाचंच कोणा वाचून काहींना भ्रम आहे. काही काही बहादर असे म्हणतात, महाराज आयुष्यामध्ये काहीच नव्हतं बापाचं. काय बापाचं काहीच नव्हतं, जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत या पठ्ठ्याने काय झालं, कमवलं आहे. पण एक सांगू का राजा, माणसं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कमवतायत मान्य आहे, शून्यातून विश्व निर्माण केलंय मान्य आहे. पण एक सांगू का राजा, हे कमवत असताना तुला ज्या बापाने त्या आईने जन्म दिलाय, एक कमीत कमी वेळ त्याला आठवलं पाहिजे. हा माणसाचा प्रपंच आहे, हा माणसाचा संस्कार आहे. पण तुम्ही आम्ही प्रत्येक जणाचं काय झालंय, उगाच काहीतरी असावं, उगाच काहीतरी बडायकी हाणाव्या, असं प्रत्येकाचं आयुष्य चाललंय. पण जगद्गुरु तुकोबराय सांगतात, हे आयुष्य प्रत्येकाचं लॉंग टाईम कोणाचंच नाही. इथे एखाद्या मनुष्याचा जर जन्म झाला तर जन्माला बाल मिळतोय, आणि तुमचं आमचं आयुष्य प्रत्येकाचं काय आहे तेच आहे. मी सांगत काय होतो, तुमचं आमच्या प्रत्येकाच्या मृत्यूच्या तारखा काय आहे, फिक्स आहे. फक्त नवल एवढं आहे की अजून तुमच्या आमच्या डिक्लेअर झाल्या नाही. तर 2 वर्षाचा कालावधी तुमच्या आमच्या डोळ्याने बघितलाय. किती जण गेले आणि किती परत आले काहीच सांगू शकत नाही. पण त्यातूनही वाचून आपण इथपर्यंत आलोय. वाचूनही आलो येतोवरी, नाही पडलो मृत्यूच्या हारी, आणि उरले ते हरी तुम्हा समर्पण. जेवढं आयुष्य उरलंय देवा तुझ्या संगतीने जावं, तुझ्या नामस्मरणात जावं, तुझ्या चिंतनात जावं. पण माणूस तसं करीत नाही. तुम्ही आम्ही प्रत्येकजण काय करतो, घर माझा, बंगला माझा, प्रॉपर्टी माझी. आजपर्यंत मला सांगा कोणाला काम आलाय, कोणालाच काम आलं नाही. जगद्गुरु तुकोबराय प्रमाण देतात, नो हे तुझा हा परिवार द्रव्य दारा क्षण भंगूर. नाही कुणाचे कुणी तुझे नवे रे कोणी, नाही तुझे कुणी तुझे नवे रे कोणी. अंती जाशील एकल प्राण्या माझे माझे म्हणूनी, अंती जाशील एकल प्राण्या माझे माझे म्हणूनी. हो अंती जाशील एकला रे प्राण्या माझे माझे म्हणूनी, अंती जाशील एकला रे प्राण्या माझे माझे म्हणूनी. बहीण कुणाची भाऊ कुणाचे, कोण कुणाचे सखे सोय रे. बहीण कुणाची भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सखे सोय रे. बहीण कुणाची भाऊ कुणाचे, कोण कुणाचे सखे सोय. बहीण कुणाची भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सखे सोय रे. अंती जाशील एकला प्राण्या माझे माझे म्हणूनी. प्राण्या मायेचा बाजार, प्राण्या मायेचा मायेचा बाजार. हे प्राण्या मायेचा बाजार. नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी, नाही कुणाचे कोणी तुझे नव्हे रे कोणी. अंती जाशील एकल प्राण्या माझे माझे म्हणून,
अंती दासले एकला रे प्राण्या माझे माझे म्हणून प्राण्या माझे माझे म्हणून माझे माझे म्हणून नाही कुणाचे कुणी तुझे रवे रे कोणी नाही कुणाचे कुणी तुझे रवे रे कोणी अंती जाशील एकल प्राण्या माझे माझे म्हणून माझे माझे म्हणून आयुष्याचं गणित जर आम्हाला प्रत्येकाला जर कळून घ्यायचं असेल तर आम्ही प्रत्येक जण अनेक प्रपंचामध्ये जीवन जगत असताना अनेक प्रमाण पाहतो गाणी पाहतो पण माणूस आजपर्यंत सावध झाला नाही का प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कुठेतरी माणसाने सावध व्हावं जगद्गुरु तुकोबाराय सांगतात सावध झालो सावध झालो हरीच्या आलो जागरणा ते वैष्णवाचे भार जय जयकार गरजत असे पण तुमचं आमचं प्रत्येकाचं काय आहे आयुष्यामध्ये कितीही ठेसा लागल्या तरी आम्ही सोडायला तयार मग आता म्हातारे माणसं आमच्याकडे येतात हे इथपर्यंत कळत नाही ज्यावेळेस वय होतं ना ते म्हणतात ना जोपर्यंत अक्कल दाढ येत नाही तोपर्यंत हा आणि तुमचं आमचं प्रत्येकाचं तेच आहे आता बरेचसे महिला मंडळ आई आमच्याकडे येतात म्हणे महाराज सगळं काही आहे गाडी आहे बंगला आहे पण घरात करायला कोण नाही काय महाराज एकच दुःख आहे माझ्या फक्त पप्याचं तू नाही बाबा माझं एकदा पप्याचं उरकू दे म्हणजे मी मोकळी पण मला एक सांगा माय जोपर्यंत एकदा पप्याचं झालं तुम्ही मोकळ्या होतात का तुम्ही मोकळ्या होतीत नाही एकदा पप्याचं झालं म्हणजे पप्याचं लगेच मग त्या मायला म्हणावं माय आता झालं ना पप्याचं नाही ना महाराज जोका द्यावा लागतो हे राडगाडग आजपर्यंत कोणाला संपलं नाही आजपर्यंत संपत नाही तुमचं आमचं प्रत्येकाचं तेच आहे मी माझ्या पदरचं सांगत नाही जगद्गुरु तुकोबाराय सांगतात आजा गेला पंजा गेला बाप मसना गेला देखत देखत नाथू पंतू तोही तैसा झाला अनेक पिढ्यांचा उद्धार जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात उद्धार करणंही आपल्या हातात आहे आणि तो प्रपंचिक जीवन तुमच्या आमचं संपवावं की नाही हे प्रत्येकाच्या तुमच्या आमच्या हातात आहे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात मी माझ्या वाडवडिलांच्या परंपरेत जन्माला आलो माझ्या वडिलाची मिरसिगा देवा आणि तुझी चरण सेवा पांडुरंगा जगद्गुरु तुकोबाराय सांगतात माझ्या वडिलांनी प्रपंच केला चाकण 84ची महाजनकी होती तेवढा कारभार मी सांभाळला पण मी कुठेतरी थांबलो आणि कुठेतरी सावध झालो ज्यावेळेस माझ्यावरती बिकट परिस्थिती आली कुपला पाटील गावीची हे लोक आणि आता मज भिक कोण घाली जो वेळेस दुष्काळ पडला अन्न करता एक पत्नी गेली मुलगा गेला त्यावेळेस जगद्गुरु तुकोबारायांनी समजलं बाबा या प्रपंचाशिवाय आता मला कोणीच नव्हतं पण एक कळालं की त्या पंढरीश परमात्म्याशिवाय मला आता कोणी नाही देवा तुझा माझा का रे वैराकार आणि दुःखाचे डोंगर दाखविसी पण जगद्गुरु तुकोबाराय सांगतात बाबा रे अजून एक प्रसंग माझ्या जीवनात आला बाप मेला न देखता न कळता माझा बाप गेला मला काहीच कळत नव्हतं आणि नवती प्रपंचाची चिंता जोपर्यंत वडील होते ना तोपर्यंत प्रपंचाकडे पाहायची गरज नव्हती पण आता विठू तुझे माझे राज्य नाही दुसऱ्याचे काज आता फक्त तू आणि मी याचा जोपर्यंत परिवार होत नाही तोपर्यंत आपण आपल्या जीवनामध्ये सक्सेस होत नाही पण माणसं काय म्हणतात महाराज माणूस आजपर्यंत सुखी कधी झालाय सुखी कधी झालाय आठवतंय तुम्हाला नाही आणि आजकालची परिस्थिती अशी आहे तुमचं आमचं प्रत्येकाचं जीवन फक्त दोनच गोष्टीवर चाललंय माय एक म्हणजे सुख आणि दुसरं म्हणजे समाधान असे काही मंडळी महाराज सगळे घरात पण सुख नांदत नाही सगळं घर भरलेलं आहे जे पाहिजे ते खायला आहे जे पाहिजे ते विकत घेण्यासाठी पैसा आहे पण घरामध्ये एवढे जण असून सुद्धा समाधान आमचं बरं आहे आमच्या घरामध्येच समाधान आहे बरोबर की नाही हां नाहीतर आजकाल फक्त पोरांचीच नावं समाधान ठेवावी समाधान मिळत नाही नाहीतर समाधान ठेवूनही सुद्धा कुठं कोण समाधानी आहे कोणीच समाधानी नाही पण जीवनामध्ये आलात प्रत्येकाचा मुंगीपासनं तर ब्रह्मदेवापर्यंत सुखाचीच अभिलाषा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये समाधानाचीच अपेक्षा प्रत्येकाच्या मध्ये पण जगद्गुरु तुकोबाराय सांगतात आई आजपर्यंत कोणी सुखी झाला नाही राजा दुखिया प्रजा दुखिया दुखिया दणवे रागी जो देखे तो दुखिया बाबा सुखिया कोई नाही रे जगद्गुरु तुकोबाराय प्रमाण देतात पण एक सांगू का राजाओ आपल्या जीवनामध्ये सुख मिळावं
आणि सुख मिळून आपल्या अंतकरणामध्ये आपलं आयुष्य निर्मळ व्हावं, याच्यासाठी माझ्या पंढरीश परमात्म्याशिवाय तुम्हाला सुख नोहे तेने बिना जीवा, सुख नोहे तेने बिना जीवा. हो बोला तो एक देव करो निघावा, तिने बिना जीवा सुख नोहे, तिने बिना जीवा सुख नोहे. बोला तो एक देव करो निघावा, तिने बिना जीवा सुख नोहे, तिने बिना जीवा सुख नोहे. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, आपुला तो एक देव करून घ्यावा आणि तेने विण जीवा सुख नोही. पण तुमचं आमचं प्रत्येकाचं काय, तो सोडून बोला. आयुष्य प्रत्येकाचं तेच चाललंय. आज तुम्ही आम्ही प्रत्येक जण वास्तविकता ज्यावेळेस आपल्या अंगलट येतं ना, तेव्हा कुठेतरी देव आठवतो बाबा. आजची परिस्थिती सांगू, पूर्वीचा काळ होता, पूर्वीच्या प्रत्येक एकत्रित कुटुंब पद्धती होती, संध्याकाळचा हरिपाठ असेल, काकडा असेल, नीटनेटकेपणाने चालत होता. पण आज तुमचं आमचं काय, ज्यावेळेस अंगलट येतं तेव्हा कुठेतरी देव आठवतो. आपल्याकडे ती म्हण पहिली प्रसिद्ध होती, पण आता ती म्हण म्हणावी असं वाटतं. मला आला ताप, नाही, मला आला ताप आणि गेल्यावर मी देवाच्या म्हणजे तुमचं भागलं म्हणजे त्याला बी सुद्धा पत्रळी वाणीच ना हो. आयुष्य प्रत्येकाचं तेच चाललंय. जोपर्यंत माणसाची गरज भागत नाही तोपर्यंत त्याला भसतात आणि त्याला सुद्धा सोडण्यासाठी माणूस प्रयत्न करतो. आई, याचं उदाहरण जर द्यायचं झालं निस्वार्थपणे सांगावं, सुखामध्ये देवाची आठवण होती का दुःखात हो? बोलतात ना तुम्ही, माझी भाषा कळते, मी काय खानदेशातलं नाही. देवाची आठवण सुखामध्ये होती की दुःखामध्ये? दुःखात. का? तुम्हाला माहिती आहे सुखात सगळेच खाऊ लागतात, सुखात सगळेच खाऊ लागतात, पण दुःखामध्ये कोणीच साथ देत नाही. जोपर्यंत एखाद्याची परिस्थिती पडता काळ असू द्या, काय एखाद्याचा पडता काळ असू द्या, आपली पाठची बहीण आणि आपला पाठचा भाऊ सुद्धा कामाला येत नाही, तेव्हा प्रपंचाचं सोडून चला, भाऊकीचंही सोडून चला. आणि ज्या वेळेस त्याच्याकडे थोडंफार काही येऊ द्या, वैरी सुद्धा रामराम घालतोय हो. याचं प्रमाण जर द्यायचं झालं तर जगद्गुरु तुकोबराय सांगतात, बाबा रे, ज्यावेळेस माझ्याकडे चाकण 84ची महाजनकी होती त्यावेळेस गावचा पाटील मला तुकाराम शेठ म्हणायचा. पण एका वेळेस गावासाठी सगळंच वाटून दिलं, पण ज्यावेळेस वाटून दिलं ना, त्यावेळेस जे तुकाराम शेठ म्हणत होते ते येड्या तुक्या म्हणायला लागले. हा प्रपंचाचा व्यवहार आहे. तुका वेडा अविचारी आणि करीतो बडबड फार. जगद्गुरु तुकोबारायांचं प्रमाणे मी माझ्या पदरचं सांगत नाही, हा प्रपंचाचा व्यवहार आहे. तुमचा आमचा प्रत्येकाचं आयुष्य तेच चाललंय. जोपर्यंत तुमच्याकडं जो वरी चळ नगा, प्रमाणाशिवाय मी बोलणार आहे, जो वरी चळ नगा तो वरी म्हणती माझा, मानिती लहान थोर आणि देह सुखाची या काजा. एखाद्याला 25,000 पगार असू द्या आणि गपकन त्याचा 50 होऊ द्या. ज्याच्या घरी 6 महिन्याला पाहुणे येत होते ना, तो म्हणतो भाऊ इथून रेल्वे पकडावी नाशिकला उतरावं, एवढंच आहे. आणि पहिले काय त्याच्या घरी, आता काय मग त्याच्या घरी. एखाद्याचा 25चा 50 झाला, तुम्ही आम्ही प्रत्येक जण काय पाहतो, ज्याचा त्याचा स्वार्थ पाहतो. पण प्रपंच जीवनामध्ये आलात, इथे कोणाचाच स्वार्थ नाही, इथे कोणाचाच मान नाही, इथं कोणाचा अपमान नाही. या रे लहान थोर आणि या ती बलती नारी नार. प्रपंचाचा जर विचार केला तर आपल्यासाठी लहान मोठा काहीतरी बांधिलकी आहे. पण माझ्या जगद्गुरु तुकोबराय सांगतात, बाबा रे, त्या मनाला एवढीच समजूत घाल की त्या प्रपंचामध्ये तुला मानायला कोणी तयार नाही, पण जर परमार्थात आला ते मन माझ्या देवाच्या चरणावरती जर लागलं तर कमीत कमी तो काळ तरी तुला सावध करील अभंगाच्या पहिल्या चरणात. नको नको मना गुंतू माया जाळी, नको नको मना गुंतू माया जाळी. नको मना गुंतू माया जाळी, नको
काळाची हे बुडी पडेल बाजे हो काळाला जवळे काळाला जवळे ग्रासावया काळाची हे बुडी पडेल देवा काळाची बोडे पडेल नको नको मना गुंतू माया जाडी काळाला जवळी ग्रासावया सुंदर प्रमाण बाबांनी म्हटलं, नको नको म्हणा गुंतू माया जाळी आणि काळ आला जवळी ग्रासावया. त्या मनाला समजूत घालावी आई की तो काळ तुमचा आमचा प्रत्येकाला काय घडी घडी काळ वाटे याची पाय अजून किती आहे अवकाश घडी घडी पापणी लावावी ना. निमिष ज्याला म्हणतात तुम्ही आम्ही प्रत्येक जण पापणी लावावी तेवढाही सुद्धा क्षण तुम्हा आम्हाला प्रत्येकाला न्यायला लागत नाही का. त्या काळाचं यमाचं दंडक सुद्धा तसंच आहे. आणि जर कदाचित तुम्ही नाही नामस्मरण चिंतन केलं भक्ती केली नाही कीर्तनात बसले नाही प्रवचनाला गेले नाही सप्त्याला गेले मग त्याचा सुद्धा यमदंडक मात्र कठीण आहे. मारिती जोडीती तोडीती निष्ठुर आणि यमाचे किंकर बहुसार. एखाद्याने प्रपंचामध्ये आल्यानंतर थोडंफार नामस्मरण केलं असेल त्याला मारिती. 70-75 वय झालं अजून काही गळ्यात मग त्याला जोडीती. लईच मग अट्टल असेल मग मात्र त्याचा विचारू नका. यमाचं प्रत्येकाचं तुमचं आमचं प्रत्येकाचं तसंच आहे. आयराच्या साड्या मग असं सांगितल्याशिवाय त्यालाही कळत नाही ना. आयराच्या साड्या रेग्युलरच्या साड्या आणि ज्याला काहीच कोणी घेत नाही टपावाला सुद्धा घेत नाही. प्रत्येकाचं आयुष्य तसंच चाललंय. तुम्ही आम्ही प्रत्येक जण काय करतो माझं माझं आणि गबाड ओझं. आजपर्यंत कोणालाच काही पुरलं नाही आणि कोणीच शेवटपर्यंत घेऊन जाणार नाही. काही काही बडाग्या एवढ्या मारतात महाराज तुम्ही म्हणताय ठीक आहे पण मी एवढं कमवून ठेवलंय पोराला काहीच पाहिजे गरज नाही. काय पोराला काहीच पाहिजे गरज नाही. पण एक सांगू का राजा तो पोरगा तो दाव घालती का नाही एवढं तर कमवून ठेवलंय का नाही तू. काही काही बडायक्या सुद्धा तेवढंच मारतात. महाराज पोराला काहीच कमी नाही. एक सांगू का हेच तुझं नडतंय मग त्याला काहीच कमी नाही ना. मग तो काय करतो ब्राह्मणालाच काय करतो दावा उपता देतो. कावळ्या सगट बाबा म्हणतात कावळ्या सगट. काय तो तू म्हणतोय ना काहीच करायची गरज नाही. तो म्हणतो मला सुद्धा काहीच करायची ठेवलाय बापाने कमवून मग काय करायचं आहे. फक्त हातपाय आलायचा ना आयत्या पिठावर रे गोट्या मारायच्या. आजची परिस्थिती तशीच चालली आहे. आपल्याला वाटतं मायबापाला असं वाटतं बाबा रे मी काही 2-5 रुपये कमवून ठेवले म्हणजे माझा पोरगा माझा लेक काय होईल सुखात जगेल. पण आजची परिस्थिती तशी राहिली नाही माय. पूर्वीचा काळ वेगळा होता आत्ताचा वेगळा आहे. तुम्ही जेवढं कमवून ठेवाल ना तेवढं तुम्हाला दुःख जास्त भोगावं लागेल. आजची परिस्थिती बाहेर समाजामध्ये फिरून बघा जेवढेही गुंठामंत्री होते ना जेवढेही गुंठामंत्री होते काही काही म्हणायचे महाराज आपल्याला आहे ना वंशाचा दिवा. काही काही म्हणायचे आहे ना वंशाचा दिवा. पण एक सांगू का राजा त्या वंशाच्या दिव्यासाठी तुम्ही अहोरात्र कष्ट केले पण त्याच वंशाच्या दिव्याने आज प्लॅटफॉर्मवरती भीक मागायला लावलंय. अजून कोणती परिस्थिती मायबापाला पाहिजे. तुका मने धन धना साठ देते प्राण धनासाठी देते प्राण धनासाठी देते प्राण. तुका म्हणे धनासाठी देते प्राण प्राण धनासाठी देते प्राण धनासाठी देते प्राण प्राण. तुका म्हणे जण धनासाठी देती प्राण. तुमचं आमचं आयुष्य काय एवशाक धनासाठी तुम्ही आम्ही प्रत्येक जण काय करायला तयार आहे
प्राण द्यायला तयार आहे. मी एवढंच का सांगतोय, कदाचित नाशिक रोडच्या जर रेल्वे स्टेशनला गेलात, तिथे एक म्हातारी बसलेली असते. त्या म्हातारीला मी सहज एका वेळेस असंच मित्र होतो, सहज विचारलं, एवढं तळमळीने सांगतोय काय माहिती आहे का, सहज विचारलं, आई लेक काय करतो? आई म्हटली मला 2 पोरं आहे. मग काय करतात? म्हणे एक क्लास 1 अधिकारी आहे. काय? एक क्लास 1 अधिकारी आहे आणि एक पोरगा काय करतो? माझ्या मते पोलिसाच्या त्या ड्युटीला आहे म्हणे. मला एक सांगा, जेवढी श्रीमंती प्रॉपर्टी तुमची काय असेल ती फक्त जगाला दाखवण्यापुरती आहे का हो? काही म्हणतात महाराज आई वडील आहे ना माझ्यात आहे म्हणतात. काय म्हणतात? माझ्यात आहे. पण मला हे कळत नाही, आयुष्य जर तुम्ही आम्ही प्रत्येकजण जगतोय त्यांच्या आशीर्वादाने जगतोय, मग ते आई वडील जर तुमच्यात आहे, काय जीवन राहिलं तुमचं? असं नाही, आई वडील तुमच्यात नाही, तुम्ही आई वडिलांमध्ये आहे. हे माणसाचं आयुष्य आहे. जोपर्यंत घर तेव्हाच भरलेलं वाटतं जोपर्यंत म्हातारी आणि म्हातारा घरामध्ये आहे. तुमच्या घराला कोणीच काय आग लागवत आहे असू का, आणि ज्याने हरी नाही मुका. तुमच्या घरामध्ये जर म्हातारे आईबाप जर घरामध्ये सांभाळणं होत नसेल तर त्या घराला घर पण राहत नाही माय. का? जीवनामध्ये आपण ज्यांच्यामुळे मोठं झालो आहे. मला निस्वार्थपणे सांगा, बाकीचा फापट पसारा सोडा. तुम्ही आम्ही मोठे होतो, तुम्ही आम्ही प्रत्येकजण विश्व गाजवतो, पण मला एक सांगा, तुमची आमची प्रत्येकाची ओळख कोणामुळे हो? कोणामुळे? मोठे तुम्ही कितीही व्हा, इथून आकाशाला भिडा, त्याबद्दल मत नाही, पण पहिले जर तुम्हाला ओळख जर कोणाची करून द्यायची असेल तर आज सुद्धा मी कीर्तन करतोय. कोणी म्हणणार नाही भूषण कीर्तन करतोय. कोणाचा पोरगा आहे रे? शिवारीचा पोरगा आहे. तुम्ही आम्ही प्रत्येकजण मोठे होतो, मोठं होण्याच पाहिजे, पण त्याच्या पाठीमागे कमीत कमी ज्या मायबापाने आपल्याला अहोरात्र कष्ट करून मोठं केलं आहे, गाव समाज तुम्हाला नाव ठेवीत नाही, पहिले तुमच्या मायबापाचं नाव घेतात आणि मग तुमचं नाव काय होतं? मोठं होत असतं. म्हणून प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काय चाललंय? माझं घाबरावचं. माय आपल्या जीवनातून अहोरात्र कष्ट करून त्या लेकराला शिकवती, बाप काबाड कष्ट करतोय त्या लेकराला शिकवतोय, आणि तेच लेकरू आयुष्याला जर शेवटपर्यंत काम येत नसेल तर तुमचा आमचा आयुष्याचा काहीच गणिताचा भाग नाही. तुम्ही आम्ही फक्त जन्माला आलोच आणि निघूनच गेलो. तुमचं आमचं प्रत्येकाचं जन्माला येण्याचं सार्थक झालेलं नाही, आणि तुमचं आमचं प्रत्येकाच्या आयुष्याची नेमकं गणिती काय आहे हे आम्हाला प्रत्येकाला कळालं नाही. पण आज वास्तविकता आमच्या वारकरी संप्रदायाचा विचार करा. आज हे लहान लेकरं उभे आहेत, यांनी नका कीर्तन करू देऊ, नका प्रवचन करू देऊ, पण एक सांगू का, माय नारदाच्या गादीवरती उभा आहे, या कमीत कमी आईबापाला सांभाळल्याशिवाय राहणार नाही. ही प्रपंचाची नाही, ही माझ्या वारकरी संप्रदायाची मोठ्याकी आहे. लेकराला मोठं व्हावं, लेकराने कीर्तन करावं, प्रवचन करावं, गायन करावं एवढी अपेक्षा नाही माय, पण कमीत कमी वारकरी संप्रदायामध्ये गेल्यानंतर आपल्या आईवडिलांचा सांभाळ करावा शेवटपर्यंत. वास्तविकता असं काही नाही की त्यांना झोपड्यावरती बसवून त्यांना झोका द्यावा, इथपर्यंत सुद्धा आईबाबा आपल्याकडून अपेक्षा करत नाही. पण कमीत कमी येता जाता, माय तू जेवली का? बाबा तुम्ही गोळ्या घेतल्यात का? तुम्हाला बरं वाटतंय का? एवढं जरी विचारलं ना तर कमीत कमी त्या मायबापाचं 10-5 वर्ष आयुष्य काय होतं? वाढतं. तुमचं आमचं तसं नाही. तुम्ही आम्ही आईबापाला त्यागतो आणि बायकोला विचारतो तू जेवली का? तुम्हाला हसायलाही गोड वाटतं, पण आजची परिस्थिती ती आहे. तुम्हाला हसायलाही गोड वाटत असेल, पण सांगू का, आजची परिस्थिती अशी आहे. मला एक सांगावं, आजपर्यंत किती कीर्तनकारांनी सांगितलं मायबाप सांभाळा, मायबाप सांभाळा? सांगितलं का? सांगितलं असेल, प्रत्येक जण तेच सांगतो, मान्य आहे मला. पण असं कोणी सांगितलं हो तुमची बायको सांभाळा? सांगितलंय असं कोणी? कीर्तनकार असेल, व्याख्याता असेल, त्याला माहिती आहे ना आईबाप सांभाळा हे सांगणं गरजेचं आहे, कारण की ते सांभाळत नाही. मायबाप सांभाळा हे सांगावं लागतंय. पण एखादा असा कोणताच बहादर जन्माला आला नाही का त्यांनी सांगावं बायको सांभाळा असं. त्याला माहिती ते आपसाप काय होणार आहे, सांभाळणारच आहे. बायोकेचा तास आणि पितरासी उदास. माझ्या ब्रदरचं नाही सांगत, नाथबाबा सांगतात बायकोचा दास आणि पितरासी उदास. आता बरेच जण आपण नवीन लग्न झाल्यावरती माय म्हणते, सहज माझ्या काय मनात आलं काय माहिती, मित्राचं लग्न झालं त्याच्या आईकडे गेलो. म्हटलं का हो, कुठं गेले नवरदेव? आजीने चांगलं सांगावं ना, हाय घरात का काय? म्हटलं कुठं गेले नवरदेव? नवीनच लग्न होईल होतं. म्हटलं कुठं गेले नवरदेव? नवरदेव कसला? म्हणे बैल होऊन बसला. माझं काय चुकलं? मी चांगलं बोललो. म्हटलं नवरदेव कुठे गेले? माय म्हणते नवरदेव कसला? बैल होऊन बसला. तुमचं आमचं आयुष्य प्रत्येकाचं तेच चाललंय.
पण त्याच्या आयुष्यातून राहाडगाडग्यातून काहीतरी मन मोकळं जीवन जगावं, त्या पंढरीश परमात्म्यासाठी जीवन जगावं. आणि आजपर्यंत इतिहास असा आहे की त्याच्याशिवाय आपल्याला कोणीच शेवटपर्यंत पुरत नाही, कोणीच पुरत नाही. आपली बहीण असो, भाऊ असो, कुठपर्यंत, जोपर्यंत आपल्याकडे आहे तोपर्यंत त्या परमार्थाला काहीच लागत नाही. तुम्ही एक बेलपान घ्या, त्या पिंडीवरती वाहून या, एक लोटा भरा, त्या मारुती रायाच्या चरणावरती वाहून जा. तो कधीच म्हणणार नाही बाबा मला पावशर पेढे आण का नारळ आण, कधीच म्हणणार नाही. आणि तुम्ही एखादा आजारी पडू द्या, त्याला पाहायला जा, तो म्हणतो मला सफरचंद खायचे होते, गप्प बस ना, नारळ आणलंय ते घे ना. त्याची सुद्धा अपेक्षा पूर्ण होत नाही. तुम्ही पाहायला जात, कदाचित नका भेटू देऊ, तो म्हणतो मला सफरचंद खायचे होते पण पाणी घेऊन आले. अरे काय राजा, तुला पाहायला आले एवढं नशीब समज. आजकाल कोणीच कोणाच्या दारात जायला मोकळं नाही. तुला पाहायला आलेत ना, एवढं नशीब समजा. तुम्ही आम्ही प्रत्येकाचं आयुष्य सुद्धा तेच चाललंय. आपण म्हणतो माझं माझं आणि घबाड ओझं, पण आजूपर्यंत आयुष्य तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला कळालं नाही. कारण की आजपर्यंतचा इतिहास आहे, हे आयुष्य कोणाला शेवटपर्यंत पुरलं नाही आणि इथून पुढेही पुरणार नाही. पण जोपर्यंत जीवन जगतोय तोपर्यंत इतकं प्रामाणिक जीवन जगावं, आपल्यापासून कोणाला त्रास होऊ नये, इतकं प्रामाणिक जीवन जगावं. मी ह्या मताचा आहे, आपल्यापासून कोणाला त्रास होऊ नये. एखादा ना बोलता झाला ना बाबा, त्याच्या इतकं सुख नाही. दोन शब्दाचा लाभ ऐकण्यापेक्षा नाही बोलत ना, तूही मौन धर आणि मी हे मौन धरतो, असाही श्रावण चालू आहे, तू तिकडं मी इकडं, नाही बोलत सोडून द्यायचा विषय. पण माणसं काय माहिती का, जेवढा स्वतःच्या दुःखाने दुःखी होत नाही ना, तेवढं दुसऱ्याच्या, तो माझ्याशी नाही बोलला मग मी कुठंच कमी पडलो. काय कमी पडला तू, त्याचा दोष आहे. तो नाही बोलला सोडून द्या विषय. आपलं प्रत्येकाचं आयुष्य काय माहिती आहे का, समोरच्याने एखादी पिन लावली ना, ती माणूस तेच धरून पळतोय. काय एखाद्याने फक्त सांगा बाबा तो असा म्हणत होता, तो म्हटलाच कस काय, त्याची टापच झाली कस काय. आणि हे इकडे पुरुष वर्गांकडे एवढं नाही, हे तुमच्याकडं थोडं बऱ्यापैकी. आता एवढं नाही कळलं, निंदायला बसल्यावर निंदणं कळतं ना, खुरपणी. माय नेटकेपणाने सांगा, ही आत ते ती आत जावंच तर तुम्ही गपचिप बस. आता हा ही कोण आत धरली, त्या बांधाला जावच तोपर्यंत अख्ख्या गावाचं घेऊन पळती माय. ती आत बी घेऊन चालती, गावाचं घेऊन चालती, गप बसत नाही ना, बरोबर की नाही. तुला म्हणून सांगती, हा फक्त निमित्त एवढं आहे, तुला म्हणून सांगते माय, कोणाला सांगू नको बरं का, तुला म्हणून सांगते. ती लगेच दुसरीची. सगळ्यात मोठं जर न्यूजचं चॅनल जर कोणतं म्हणायचं तर महिला मंडळ. तुम्ही कुठली गावातली बातमी असू द्या, कोणालाच माहीत राहत नाही बरं का, कोणालाच माहीत नाही कोण पडलं रे, लगेच घरची बाई म्हणते अहो ते काँग्रेसचं पडलं ना. हा तुला काय कळालं, काँग्रेसचं पडलं, तुला काय कळालं. सगळ्यात पॉवरफुल चॅनल जर कोणतं आहे, महिला मंडळ आहे. म्हणून जीवनामध्ये आलात कोणाचंच निंदा करू नये, कोणाचा द्वेष धरू नये. आणि तुम्ही आम्ही प्रत्येकजण निंदा करणारे कोण आहे, याला त्याला नाव ठेवणारे कोण आहे. जीवनामध्ये जेवढी निंदा कराल ना, तेवढं पाप आपल्या काय होतं, मस्तकावर बसतं, त्याला काहीच वाटत नाही. उलटं त्याचं आयुष्य काय होतं, वाढत चालतं. तुम्ही आम्ही एखाद्याची आठवण काढल्यानंतर काय म्हणतो, गुचकी आल्यानंतर काय म्हणतो, कोणी आठवण काढली काय माहिती, कोण नाही आठवण काढली, तुझ्या नावाने बोटच मोडतात, तुला कोण आठवण काढायला रिकाम आहे. पण माणूस काय म्हणतो, आठवण काढली कोणीतरी. पण एक सांगू का, आपली कोणीतरी आठवण काढावी असं आयुष्य जर जगायचं असेल तर माझ्या परमार्थाला धरून जीवन जगा. संसारातही असावा, असं काही नाही की परमार्थच करावा, त्याग करू नये किंवा प्रपंच सोडू नये असे जगद्गुरु तुकोबाराय म्हटले नाही. संसारी असावे, आसोनी नसावे, आणि भजन करावे वेळोवेळा. पैसाही कमवावा, प्रतिष्ठाही कमवावी, पण त्याच्या पाठीमागे कमीत कमी माझ्या पंढरीश परमात्म्याचा काय असावा, थोडा का होईना हातभार असावा. का तर कदाचित तुमच्या खिशामध्ये जर लाखोचा खळखळाट असेल, पण त्याच्या पाठीमागे जर 2 जणांचा जर तळतळाट असेल तर ते शेवटपर्यंत पुरत नाही. जोडोन या धन उत्तम व्यवहारे आणि उदास विचारे वेच करी. उत्तम प्रकारे कमवा, उत्तम प्रकारे आयुष्य जगा, आयुष्यामध्ये तेवढंच कामाला येईल. पण काही माणसांचं काय झालंय, तो 2000 कमवतोय ना, मग मी 200च का कमवतोय. बाबा हा तुझा दोष नाही. इथे अन्न मान धन हे तो प्रारब्ध अधीन. इथे प्रारब्धाशिवाय दुसरं कोणालाच काही मिळत नाही. आम्हाला प्रत्येकाला वाटतं बाबा मी कपाशी लावली ना
तर मला कमीत कमी एका डब्याला का होईना 10 क्विंटल निघावी. पण एक सांगू, त्याच्याशिवाय दुसरं काय? वृक्षाची पाने हाले ज्याची सत्ता, राहिली अनंत मग कोठे, चाले हे शरीर कोणाची आहे सत्ते. आले देवाजीच्या मना, आले देवाजीच्या मना, तेथे कोणाचे चाले ना, तेथे कोणाचे चाले ना, हो तेथे कोणाचे चाले ना, तेथे कोणाचे चाले आयुष्यामध्ये जर जीवन जगत असाल, आले देवाजीचे म्हणा आणि तेथे कोणाचे चाले ना. तुमचं आमचं प्रत्येकाचं आयुष्य तसंच चाललंय. त्या देवाच्या मनात आला तर तो क्षणभर सुद्धा काय करत नाही, विचार करीत नाही. तुम्हाला असं म्हणणार नाही बाबा तुझं हे काम बाकी आहे, तू हे करतो का, तुझं एवढं काम बाकी आहे, एवढं करून घेतो का. तो क्षणभराचा सुद्धा काय करत नाही, विचार करत नाही. माणसाचं आयुष्य सुद्धा तुमचं आमचं प्रत्येकाचं तसंच चाललंय. जीवनामध्ये आलात तो वेळ लावत नाही, तो विचारत नाही तुझं आयुष्य किती राहिलंय, किती तुला जगायचं आहे. पण तो जर आला तर तो काय करतो, अभंगाच्या दुसऱ्या चरणात. काळाची ओढे पडेल बाजेवा, काळाची ओढे पडेल बाजेवा, काळाची हे मोडी पडेल बाजेवा, काळाची हे मोडी पडेल बाजेवा, हो काळाची ओढे पडेल बाजेवा, हो काळाची ओढे पडेल बाजेवा, काळाची हे मोडी पडेल बाजेवा, काळाची हे मोडी पडेल बाजेवा. हा सोडविना देवा, सोडविना देवा, माय बापा काळाची ओढे पडेल बाजेवा, काळाची ओढे पडेल बाजे, पडेल बाजे, पडेल बाजेवा. जगद्गुरु तुकोबारे दुसऱ्या चरणात सांगतात, बाबा रे त्या काळाची उडी, काळाची हे उडी पडेल बाजेवान, सोडविना तेव्हा माय बापा. त्यावेळेस तुम्ही आम्ही प्रत्येकजण ज्या उदरातून जन्म घेतलाय, त्या आईच्या उदरातून जन्म घेतलाय, ती आई सुद्धा शेवटपर्यंत कामाला येत नाही. ज्या बापाने लहानसं मोठं केलंय, कारण की वास्तविक जीवनामध्ये जर विचार केला तर त्यांना सुद्धा जायचं आहे. इथं कोणीच कोणाचं सोडणूक करायला आलेलं नाही. ज्याचं त्याचं कर्म, जेवढं आयुष्य ज्याला दिलंय तेवढं आयुष्य त्याला संपवावं लागणार आहे. आणि आजपर्यंत मरण कोणाचं टळलं नाही आणि ते टळता सुद्धा आलं नाही. कारण की तुम्ही आम्ही प्रत्येकजण म्हणतो बघा, ज्याचा जन्म झाला त्याला एक ना एक दिवस जायचं आहे. ज्याचं बारसं झालं, त्याचं जो खाटीवरती जन्माला आलाय त्याला एक ना एक दिवस ताटीवरती जायचं आहे. पण प्रत्येकाचं इथं देवाच्या बापाला चुकलं नाही, इथं देवाच्या बापाला चुकलं नाही, मग आपण किस गली में खसखस. आपलं सुद्धा मरण तुमचं आमचं प्रत्येकाचं ठरलेलं आहे. पण जगद्गुरु तुकोबाराय सांगतात जीवन असं जगावं ना, मरणाच्या अगोदर जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे एका मरणीची सरे आणि उत्तमाची उरे कीर्ती, असं जीवन जगावं. नाहीतर काही काहींचं काय, जन्माला आला हेला आणि पाणी वाहून मेला. प्रत्येकाचं आयुष्य तसं नसावं. आपल्या जीवनामध्ये आलात आपण काहीतरी एक ध्येय असावं. कमीत कमी तो पंढरीश परमात्मा अंतकाळाला यावा, अंतकाळीचा सोयरा आणि तुका म्हणे विठुदारा, देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, बाबा रे जगद्गुरु तुकोबाराय तिसऱ्या चरणात सांगतायत का, सोडविना राजा देशीचा चौधरी आणि का सोयरी बली बली. गावचा चौधरी असेल, गावचा पाटील असेल, आजपर्यंत कोणाला सोडवता आलं नाही. त्याचं पद सुद्धा काय आहे, तिथपर्यंत लिमिट आहे. एवढंच नाही, अजून याच्या पुढचं जर उदाहरण द्यायचं झालं तर ब्रह्मदेवाचं जर तुमच्या आमच्या डोळ्यापुढे जर उदाहरण आलं तर ब्रह्मदेवाला सुद्धा त्याचा पदभार काय करावा लागतो, खाली करावा लागतो. मग पुण्याची पाऊटी सरे सवे इंद्रपणाची उटी उतरे आणि येऊ लागती माघारे मृत्यूलोका. त्या देवाला सुद्धा जर चुकलं नाही तर तुमचं आमचं कुठपर्यंत लागणार आहे. पण जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, सोडविना राजा देशीचा चौधरी आणि का सोयरी बली बली. पण काही काहींना असं वाटतं, बाबा माझा सोयरा म्हणजे जरा बळवान आहे नाही का, हां जरा वजनदार आहे.
पण तुमचे आमचे सोयरे फक्त चहाच्या कपापुरते. सोयऱ्याला फक्त धोंड्याला यावा चांदीची याच्या नका पाहू, सोन्याची करा तुम्ही. धोंड्याला फक्त त्याला बोलवा, आंबरस करावा, काय असेल साडी चोळी त्या लेकीला घ्यावी, करू वाटली तर करावी, गाडीला किक मार. असा बी तू काही कामाचा नाही ना. तुमचा आमचा सोयरा, सोयरा कायला म्हणतात? जो आपली सोय लावतो त्याला सोयरा म्हणावं. तो काय सोय लावतो आपली? काहीच सोय लावित नाही, फक्त आपल्या लेकीलाच सांभाळतो. तो सोय लावित नाही आपली, आपली फक्त लेकीला सांभाळणं तेवढंच त्याची सोय आहे. ती बी आपण सोय करून दिली म्हणून. असे काही काही बरेच बहादर आहेत. काही काही म्हणतात महाराज आपल्या जवयाने नाशिकला बंगला घेतला, तू किती दिले? तू किती दिले? बरोबर आहे की नाही? बडायके हाणू नाही ना, घेतला ना त्याच्या हिमतीवर घेऊ द्या ना. आज अशी परिस्थिती आहे, काही काही मोठं घर पाहून जेवढ्या जेवढ्या पुरी दिल्यात ना, जेवढं जेवढं मोठं घर. हा मागे ते पिंपरी चिंचवडची कथा बघा, न्यूजला बघितली का? जेवढं मोठं घर ज्यांनी ज्यांनी बघून दिलंय ना, त्यांची आजची परिस्थिती अशी आहे. माय थोडं धाडसानी बोलू का, मिठापासून सुद्धा त्यांनाच पुरवावं लागत आहे. जेवढं जेवढं मोठे घर बघून ज्यांनी दिले ना, ज्यांनी ज्यांनी तळ हातावरती. एक सांगू का, मी प्रामाणिकपणाने बाबांवरती अभिमानाने बोललो. 5 पोरी आहे, बाबांनी कुठलाच विचार केला नाही. 5 पोरींचं लग्नही सुद्धा थाटामाटात केलंय. आणि 5 पोरींचं आयुष्यामध्ये जसं जसं येईल ना, आयुष्यामध्ये माझी लेक फक्त 2 टायमाचं खायला भेटेल ना, तिथपर्यंत सुखी राहिली पाहिजे. नाहीतर काही काही घरांमध्ये असं आहे, 2 टायमाचं सुद्धा आईन जेवायला बसायची कटकट चालू होती. माय हे घराचं काही मांगल्य नाही. 2 चटणी भाकर खात असाल ना प्रपंचामध्ये, मायबापाने जसं आपल्याला पाहून दिलंय त्या प्रपंचामध्ये त्या आपल्या धन्याबरोबर काय राहावं, सुखी राहावं. बाबांनी 5ही पोरींचा प्रपंच जीवन असेल, पोरं असतील, काय असेल नीटनेटकेपणाने पाहून दिलंय. मामाचं सुद्धा एकच पोरगा आहे, पण आपण ज्या आहे तोपर्यंत नीटनेटकेपणाने पाहून द्यावं. असं काही नाही की हिला मोठ्या घरात हिला छोट्या घरात. जसं तिची प्रॉपर्टी आहे, जसं तिचा भाग आहे, तसं ती तिचं जीवन जगते. माणसाने तसं राहावं. पण माणसाचं काय माहिती आहे का, माझी लेक जाईल तर मोठ्याच्याच घरात जाईल. पण एक सांगू का राजा, पाहत असताना जरी लहान पाहत असाल, एक सांगू का, जेवढं मोठं घर असेल ना तेवढं त्या पोराला व्यसन जास्त आहे. आजची परिस्थिती अशी आहे, तो घरात येत असताना नील कधीच येत नाही. जेवढे जेवढे मोठे घर आहेत ना त्या घरांमध्ये डुकून बघा आजची परिस्थिती काय आहे. आणि जेवढे जेवढे हातावरती आहे नॉर्मल परिस्थितीवाले आहे, नका असू देऊ त्याचं घर, तो पत्र्याचा असू द्या, पण त्याच्या मनगटामध्ये एवढी बळ आहे, आज पत्र्याचा आहे उद्या कमीत कमी तो स्लॅबचा करील, एवढी ताकद आहे. आणि एखादा जर निर्व्यसनी असेल, वारकरी संप्रदाय जीवन जगत असेल, तर काय अजून तुमच्या लेकीला पाहिजे? पण तुमचं आमचं प्रत्येकाचं काय आहे? प्रत्येकाचं तेच आहे, नोकरीला पाहिजे आणि शेती पाहिजे. ती जाईल का? ती तुमच्या इथंच जात नाही, त्याच्याकडे कुठे जाणार आहे? पण प्रत्येक एक सांगू का, माय तुमचं चुकतंय. त्या पोरीचं काहीच नाही, पण पोरीच्या मायचं लय 8 तास आहे. त्या पोरीचं काहीच नसतं बिचारीचं, पण माय म्हणते, तिच्या पप्पाला सांगते नाही हो तो तसा आहे, नाही हो. मग एक वेळेस अशी येते का जेव्हा डंगरा फसवतो ना, मग असे लय पाहिले मी, काय सांगावं. चांगले स्थळ हातातून सोडले आणि अशा काहीतरी घरामध्ये जाऊन पडल्या की आयुष्याची बर्बादी झाली त्या लेकीची. माय तिला पसंत असेल तर तिच्या घरामध्ये सुखी असू द्या. वास्तविकता काय झालंय, पुरीचं काय नाही, पण पुरीच्या मायलाच जास्त मार्केट आलंय. बरोबर की नाही आई? थोडं धाडसाने बोलतो, माफी मागून बोलतो, थोडंसं धाडसाने बोलतो. आजची परिस्थिती अशी राहिली नाही. जसा चांगला असेल ना, निर्व्यसनी आहे, पाहून करून द्या. पण माणसाचं आयुष्य काय चाललंय, पाहिजे तर माझ्याही पोरीला चांगलंच पाहिजे, शेतीही पाहिजे, सगळेच पाहिजे, पण ती पोरगी शेती करायला तयार नाही. पण मग तुम्ही आम्ही प्रत्येकजण नसेल, एखादा तुकडा कमी असेल. आणि माणसाचं आयुष्य आज फक्त तेवढंच चाललंय, पगाराचा आकडा आणि जमिनीचा तुकडा. पितृ आशीर्वाद देती आणि कल्याणी इच्छिती सदा त्यांची. आज मामाने एवढा अट्टहास केलाय, प्रत्येकाचं आपलं कर्तव्यच तेवढं आहे. मायबापाने जन्म दिलाय, लहानसं मोठं केलंय, त्याचं नाही काही करता आलं, उतराई तर होऊ शकत नाही. आपल्या कातड्याचे जर जोडे जरी शिवले तरी त्यांचा उपकार फिटत नाही. काही काही म्हणतात महाराज मी माझ्या बापाला एवढं केलं, तू 1 ग्रॅमची अंगठी घेऊन गेली, काय तीर मारला, काहीच करू शकत नाही. अरे त्या बापाने आयुष्यभर तुझ्यासाठी काबड कष्ट केली.
एक वेळ खाल्ला असेल तर दुसऱ्या वेळेस खाल्लं नसेल. पण काही काही म्हणतात मी माझ्या बापाला फोन घेऊन दिला. फोन घेऊन दिला नाही, तो तुला पहिले फोन घेऊन दिला म्हणून त्याने तू आत्ता घेऊन दिला. एक विचार असा करावा, आपण आहे तोपर्यंत मायबाप आहे आणि मायबाप आहे तोपर्यंत आपण आहे. म्हणून जीवनामध्ये आला तेवढी सेवा असेल ना, काहीच कमी पडत नाही. का जगद्गुरु तुकोबराय सांगतात, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती कल्याणी इच्छिती सदा त्यांचे. आणि जगद्गुरु तुकोबराय सांगतात, माय बाप केवळ कासी आणि तेने न जावे तीर्थासी. त्यांची सेवा केली, काय लागतं हो त्या माय बापाला? काहीच लागत नाही. तुमचं प्रपंच जीवन सुद्धा तसंच आहे. माय कुठपर्यंत माय रे तुमचं? कुठपर्यंत? जोपर्यंत माय आणि बाप जिवंत आहे तोपर्यंत. त्याच्यानंतर भाऊ जरी आपला हक्काचा आहे पण तरीसुद्धा माय बाप गेल्यानंतर तेवढा हक्क गाजवता येत नाही. काय अहो, एखाद्या वेळेस आता 2-5 दिवसावरती रक्षाबंधनचा सण येतोय. आत्ता उद्याचाच रक्षाबंधनचा सण आहे. बापाला फक्त कळू द्या आपली लेक येते, तो बाप रात्री झोपत नाही. आपल्या दाद्याला सांगतो, दाद्या तुझी ताई येते रे, तिला प्लॅटफॉर्मवर घ्यायला जाय. तो काय करतो, इकडं तिकडं टंगळ मंगळ करतो. तो थरथरणारा हात बाबांचा, तो गाडी घेतो आणि त्या लेकीला काय करतो, प्लॅटफॉर्मवर घ्यायला जातो. नाही चालवता येत, रिक्षानी का होईना तो काय करतो, तिथपर्यंत जातो आणि त्या लेकीला काय करतो, घेऊन येतो. पण आयुष्यामध्ये आल्यानंतर ती माय गागते, का गं तुला शोभतं का? आपली लेकीची जात आहे, आपली माईची जात आहे, पण तरीसुद्धा तो बाप तिला काय करतो, झोपू दे गं. संसारामध्ये आल्यानंतर काय ती लेकीला आपल्याकडून गेल्यानंतर काबाड कष्ट करते, आयुष्यभर राबते. आली 2-5 दिवस तिला आराम करू दे. तो बाप काय करतो, खवळतो. आणि ज्यावेळेस ती माय, आम्ही प्रत्येकजण ज्यावेळेस सासऱ्याकडे निघते ना, कांदे बटाटे देण्याची वस्तू नाही, आमच्या घरी कमीत काहीच नाही, पण तरीसुद्धा तो बाप काय करतो, ती पिशवी थरथरत्या हाताने घेतो आणि त्यात कांदे बटाटे काय करतो, टाकून देतो. आणि ती थरथरणारी पिशवी तिच्या हातात देतो. भावाने तुम्हाला काय साडी घेतली असेल माहीत नाही, पण तो बाप हळूच खिशात 200 रुपयाची नोट असते, हळूच खिशात हात घालतो, ती 200 रुपयाची नोट तुमच्या हातामध्ये टेकवतो. माय, त्या भावाने तुला काय घेतलं असेल मला माहीत नाही, पण ही 200 रुपयाची नोट घे, ती 2000 समान आमच्यासाठी आहे. ही 200 रुपये घे, पोरांना खायला घे, नाहीतर तुला साडी घे. जोपर्यंत बाप आहे तोपर्यंत प्रपंचामध्ये मजा आहे. आज मामाच्या जीवनातून बाप गेलाय. एक सांगू का राजा, जोपर्यंत बाप असतो ना तोपर्यंत घराकडे पाहावं लागत नाही. का? आपल्याला माहिती आहे आपल्या पाठीमागे बाप आहे. काही अडचणी येऊ द्या, आपण सांगतो माझा बाप आहे ना, पण जोपर्यंत बाप एकदा निघून जाऊ द्या, आपल्या आयुष्यातला बाप जोपर्यंत आहे ना तोपर्यंत लय मोठा आधार आहे. एकदा आयुष्यातून निघून जाऊ द्या. आता कदाचित एखाद्या ठिकाणी 2 लग्न असू द्या मामांना, तिथे ॲडजस्ट करायचे असेल तर काय करावं लागेल, ते लग्न करून ॲडजस्ट करावं लागेल, दुसऱ्या लग्नाला जावं लागेल. पण त्यांना माहिती आहे 2 लग्न आहेत ना, एकीकडे दादा जातील आणि एकीकडे मी जाईल. पण आजची परिस्थिती अशी आहे, घरामध्ये जर काही लागलं तर रात्रीचे 9 बी वाजले तरी त्यांना घरी येणंच आहे. ज्यावेळेस बाप जोपर्यंत घरामध्ये, तुम्ही 12पर्यंत घराच्या बाहेर राहा तरी काही तुम्हाला लागणार नाही. तुम्हाला माहिती आहे प्रपंचामध्ये जेवढं आहे तोपर्यंत कमवण्याची ताकद माझ्या बापामध्ये. लॉस झाला तरी माझा बाप सहन करणार आहे, प्रॉफिटही झाला तरी माझा बाप सहन करणार आहे. आणि आजच्या जगामध्ये कोणीच कोणाची साथ देत नाही. आमचे फक्त ती एक माय आणि तो बापच आहे. कितीही खचलात, कितीही रडलात, त्याच्या मांडीवरती जाऊन रडावं, तिच्या गळ्यात पडून रडावं. आपले दुःख कोणीच ऐकून घ्यायला तयार नाही. प्रपंचाकडे जर तुम्ही तोंड केलं, भावकीकडे जर तोंड केलं, भावकी काय करते, आपलं रडून ऐकते, बाहेर मात्र हसून सांगते. ही आजची परिस्थिती आहे. भावकी कोणाला काम आली नाही. खरंच जर साथीदार कोणता असेल तर तो फक्त आपला माय आणि आपली बाप आहे. एक जीवनामध्ये लक्षात ठेवा, जोपर्यंत आहे ना तोपर्यंत त्यांची सेवा करा. कारण की हे 2 दैवत असे आहे, जोपर्यंत आहे तोपर्यंत कळत नाही आणि गेल्यावर ती मिळत नाही. एखादी माय म्हणत असेल, माय मी तुझी आई आहे, पण एक सांगू का राजा, जी आई ती आई आहे आणि बाप तो बाप आहे. जीवनामध्ये काही असलं तरी त्याच्याकडेच मागावं आणि जीवनामध्ये काही नसलं तरी सुद्धा त्याच बापाकडे मागावं. कारण की आजची परिस्थिती अशी आहे, मी जर नाशिकवरून जर बसलो, 2 तासाचा प्रवास आहे नांदगावचा, पण कमीत कमी माझ्या बापाचे 4 फोन होतात. किती? 4 फोन. बसला का, जागा भेटली का. आयुष्यामध्ये तेवढा जर हक्काचा बाप जर मिळाला असेल, मी भाग्यवान समजतो महाराज. कुठेही कार्यक्रम असू द्या, नाही गाडी जमत मला, पण माझा बाप आजपर्यंत असं म्हटलं नाही का कार्यक्रम कॅन्सल कर, मला जमणार नाही. भले शेतीचं नांगर हाकलून येऊ द्या, वखरून येऊ द्या, पण रात्रीचा कार्यक्रम आहे, गाडीवरती टांग मारावी. आणि दोघंही भावांना आजपर्यंत महाराष्ट्रभर जे फिरवत आहे, गर्व आहे माझ्या बापावरती मला. का? प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये पाठीमागे जर खंबीरपणे जर बाप आई उभी असेल ना
तो माणूस गगन भरारी घेऊ शकतो. आणि आजची परिस्थिती अशी आहे, त्यांच्याशिवाय दुसरं आपल्याला जगामध्ये कोणीच साथ देत नाही. पाठचा भाऊ जरी असेल, आपली बहीणसुद्धा असेल, काही कोणी सांग शेवटपर्यंत कामाला येत नाही. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, जोवरी चळनगा तोवरी म्हणती माझा. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, त्या भावाचं त्या बहिणीचं किती आटूत नातं आहे, पण तरीसुद्धा ती बहीण म्हणते, जोवरी चाले मोठा धंदा तोवरी बहीण म्हणे दादा. जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत ती काय करते, बहीण आहे. पण एक सांगू का राजा, आयुष्यामध्ये मी मामांना भाग्यवान समजतो. 5 बहिणी त्यांच्या पाठीशी आहे. आयुष्यामध्ये कमीत कमी ना एक लेक पाहिजे बाबा, एक लेक पाहिजे. प्रत्येक भावाला एक बहीण पाहिजे. का, थोडंसं माफी मागतो, पण एक का होईना, चुलत निलत काय असेल ते असेल, पण एक सख्खी बहीण पाहिजे. सख्या बहिणीवर जेवढा अधिकार गाजवता येतो ना, तेवढा दुसऱ्या बहिणीवर गाजवता येत नाही. आता उद्याचा सण आहे बघा, रक्षाबंधनचा. आमचे वास्तविकता जर बघितलं तर जुने दिवस आठवतात. माऊलींच्या समाधीवरती राखी ठेवावी आणि त्या माऊलीलाच बहीण मानावी, त्या माऊलीलाच आई म्हणावं आणि एकामेकाच्या काय करावं, हातामध्ये बांधून घ्यावी. आम्हाला माहीत होतं आमची बहीण येणार नाही. एखादी बहीण आली, तिने राखी बांधली, मायबापाने दिलेले 100-200 रुपये असतील, त्यातून 10 रुपये टाकावे आणि ती ओवळणी म्हणून तिला द्यावी. आयुष्यामध्ये आलात ना, आईबापही तितके महत्त्वाचे आहे. आणि त्या भावालासुद्धा बहीण पाहिजे आणि बहिणीलासुद्धा भाऊ पाहिजे. आयुष्यामध्ये कुठे जरी कमी पडल्यानंतर तिच्या गळ्यामध्ये मायबाप गेल्यानंतर तेवढी एकच बहीण आहे. तिच्याजवळ आम्ही प्रत्येकजण काय करू शकतो, दुःख मोकळं करू शकतो. आयुष्यामध्ये तेवढी बहीण पाहिजे. आणि जेवढं होईल तेवढं त्या बहिणीलासुद्धा काही लागत नाही. असं काही नाही की तुम्ही 1000ची साडी घ्यावी, सरळ हाताने तुम्ही 10 रुपयेसुद्धा तिच्या ताटात टाकले तर आयुष्यामध्ये ती सुखी आहे. फक्त माय एवढं एक करा, आम्ही प्रत्येकजण काय करतो, 10 सणांना जर भाऊ आला असेल तर ते आपण लक्षात ठेवत नाही. एखाद्या सणाला त्याचं टळलं तर माय काय करता, 10 सण विसरून जातात, पण तो एक सण काय करता तुम्ही लक्षात ठेवतात. का बरं, माझा भाऊ आला नाही. पण एक सांगू का, त्याच्या पाठीमागे सुद्धा काहीतरी अडचणी आहे, त्याच्या पाठीमागे सुद्धा प्रपंच आहे. तुम्ही तो 10 सण नाही, तो एक सण लक्षात ठेवावा. बाई काहीतरी अडचणी असतील, येईल माझा भाऊ. ह्या भावनेने सुद्धा काय करावं. ज्ञानोबरायांचा आज आम्हाला ज्ञानेश्वरी दिसते, ती उपकार फक्त माझ्या मुक्ताईचे आहे. मुक्ताई नसती तर आज ज्ञानेश्वरी डोळ्याला दिसली नसती, चांगदेव पासेस्त्री दिसली नसती, हरिपाठ दिसला नसता. म्हणून जगद्गुरु तुकोबराय सांगतात, तुला जर खरी सोडणूक करायची असेल तर जगद्गुरु तुकोबराय सांगतात, तुका म्हणे तुझं सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचवण्या, इथे माझा पंढरीश परमात्माचे. आणि जर नाही काही करता आलं तर जगद्गुरु तुकोबराय सांगतात, नाथराय म्हणतात, आमचं काही जाणार नाही. आवाज हे जरी तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल, तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल, तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल, तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. हो सनदेश मोठी बा, काळ बांधून नेईल, सनदेश मोठी बा, सणाती शेवटी बा, काळ बांधून नेईल, सणाती शेवटी बा. एका जनार्दनी आमचे काय बा जाईल, एका जनार्दनी आमचे काय बा जाईल, एका जनार्दनी आमचे काय बा जाईल, एका जनार्दनी आमचे काय बा जाईल. पिंगळा 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 महाद्वारी, बोलो बोलो तोने का पिंगळा महाद्वारी, बोलो बोलो तोने का पिंगळा महाद्वारी, बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारी. वर्तमान गोडे दादा, वर्तमान गोडे, वर्तमान गोडे दादा, वर्तमान गोडे, वर्तमान गोडे दादा, वर्तमान गोडे, वर्तमान गोडे दादा, वर्तमान गोडे. लटिकेने बोलो आम्ही वर्तमान गोडे, लटिकेने बोलो आम्ही वर्तमान गोडे. पिंगा गे बाई पिंगा गे, पिंगा गे बाई पिंगा, पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा, हे पिंगा गे बाई पिंगा गे, पिंगा गे बाई पिंगा, पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा. अवगा 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 धांगड दिंगा गे, अवगा धांगड दिंगा गे, अवगा धांगड दिंगा गे, अवगा धांगड दिंगा गे, अवगा दांगड दिंगा गे, अवगा दांगड दिंगा गे, अवगा दांगड दिंगा गे, अवगा दांगड दिंगा गे. हे दाताचं दातवण घ्या ग कोणी, दाताचं दातवण घ्या ग कोणी, सुया कुंकू घ्या कोणी काळामणी, कुंकू घ्या कोणी काळामणी, कुंकू घ्या कोणी काळामणी, कुंकू
गाळवणे कुंकू गगुनी गाळवणे कुंकू गगुनी गाळवणे कुंकू गगुनी गाळवणे अहम वाग्या सोम वाग्या प्रेम नगरावाणी अहम वाग्या सोम वाग्या प्रेम नगरावाणी सावध होणी वजनी लागा प्रेम करा हे माझा हे माझा मल्हारी जिवारी माझा मल्हारी जिवारी हे माझा मल्हारी जिवारी मल्हारी जिवारी हे माझा मल्हारी जिवारी मल्हारी जिवारी हे करोनी उचित ओ करोनी उचित प्रेम घाली हृदयात दान मागायास आलो दान मागायास 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 पिंगळा महाद्वारी बोल बोल तो का पिंगळा महाद्वारी बोल बोल तो का माधवारी बोल बोली रे गामिला माधवारी रे माधवारी बोल बोली रे गामिला ला जावं त्यावेळेस नसेल परिस्थिती बाई पोरांना लासलगावला घेऊन ये इथे काय बाजार करायचा तेवढा बाजार कर आणि पोरांना इथूनच बसवून दे अशी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काय मायबाप प्रत्येकाला मिळावे प्रत्येकाच्या हातून सेवा घडावी आणि सेवेमध्ये काहीच कानकुच करू नये काही म्हणतात महाराज माझी किळस येते एक सांगू का राजा आपण लहान होतो ना त्यावेळेस आपल्या आईने आपली शी धुतलेली आहे असं समजावं त्यांचं बालपण एक हिशोबाने त्यांचं काय आहे आपलं बालपण एक हिशोबाला त्यांचं म्हातारपण आहे काही म्हणतात महाराज त्यांचं उलटी होते आमकं होतं काहीच होत नाही राजा मी माझ्या डोळ्याने बघितलं आहे इतकी सेवा माझ्या वास्तविकता मामाने जीवनामध्ये केली आहे आणि आज सांगू का त्या सेवेचं फळ आजपर्यंत काहीच कामाला येत काहीच कमी पडत नाही आज जसे असेल त्या पंढरीश परमात्म्याची कृपा आहे त्या परिवारावरती कृपा आहे सर्व नातेगोते असतील सगळे आदराने प्रतिष्ठेने बोलत आहेत आणि आजपर्यंत बाबांच्या जीवनामध्ये काहीच कमी केलं नाही आजपर्यंत मुलींचंही चांगलं झालं मामाचंही चांगलं झालं आणि आजपर्यंत प्रपंच जीवनामध्ये नीटनेटकेपणाने प्रपंच केला शेवटच्या अंतकाळाला फक्त तेवढं माझ्या मताने तेवढ्या आजाराने साथ नाही तेवढी फक्त सोडली जर असते आजाराने तर कमीत कमी अजून 10-5 वर्ष बाबा जगले असते माझी एवढीच प्रार्थना होती पण वास्तविकता त्या आजारापुढे वास्तविकता डॉक्टर संपल्यानंतर फक्त त्याचाच विलाज राहतो डॉक्टरांनी सांगितलं माझ्यापर्यंत जेवढं होतं तेवढं दादा मी करण्याचा प्रयत्न केला आहे पण शेवटी आजपर्यंत जेवढा विलाज केला आहे तिथपर्यंत मी विलाज करू शकलो आज फक्त एवढेच आहे घरी घेऊन जाऊन सेवा करा त्याच्यानंतर कमीत कमी बाबांनी 1 वर्षभर बाबांचा त्या असणाऱ्या घरामध्ये सेवा झाली मी एवढंच प्रार्थना करतो की आज वर्ष पूर्ण होत आहेत बाबांचा प्रवास या ठिकाणी थांबतोय पण एक सांगू का इथून पुढचा प्रवास मी त्या पंढरीश परमात्म्याच्या चरणावरती विनंती करतो की त्यांच्या चरणावरती बाबांना घ्यावं आणि इथून पुढचा प्रवास त्यांचा सुखरूप आणि परत एकदा कोणाच्या का होईना रूपामध्ये बाबा आमच्यामध्ये जन्माला यावे एवढी अपेक्षा त्या पंढरीश परमात्म्याकडे करतो झालेली सेवा विश्वमाऊली ज्ञानोबराय तुकोबरायांकडे समर्पित करत असताना बोलण्याच्या ओघामध्ये जर अपशब्द गेले असेल माझे बालकबुद्धीचे दोष म्हणून मला परत करा पुनश्च एकदा सर्वांचे आभार मानतो वेळेवरती महाराजही सर्व उपस्थित झाले मलाही सहकार्य करण्यासाठी भरपूर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे ज्यांच्या माध्यमातून सेवा करण्याचा योग येतोय आमचे मामाश्री असतील राऊत परिवार असेल या ठिकाणी सेवा करण्याचा योग येतोय सुंदर ऑपरेटिंग आमच्या शुभम दादांनी केली बरं का सुंदर आवाज आहे सुंदर वातावरण निर्माण झालं आहे एक नशिबाने पावसाने सुद्धा दम मारला आहे आता मी लई टाईमपास करीत नाही पाहुणे मंडळींनी जेवण करा व्यवस्थित त्याच्या घरी जा पुनश्च एकदा जर अपशब्द गेले असेल बालकबुद्धीचे दोष म्हणून मला परत करा या ठिकाणी सेवेला पुन्हा विराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्यांच्यामुळे ओळख आहे ते फक्त आजोबाची कृपा आहे या बाबांनी सांभाळलं आणि याही बाबा आजपर्यंत सांभाळत आहेत असे आजोबा ज्याला मिळले कारण की वास्तविक म्हणतात लोक की आज म्हणजे नातवाचा जर शेवटचा दोस्त कोणता असेल तर तो फक्त आजोबा आहे प्रत्येकाला आयुष्यामध्ये तेवढा दोस्त मिळावा आणि तेवढी सेवा करता येईल आजोबाची असेल आजीची असेल आपल्या आईवडिलांची असेल तेवढा सेवा करण्याचा प्रयत्न करा पुनश्च एकदा सांगतो कळकळीची विनंती कारण की एकदा डोळ्याआड गेल्यानंतर परत मिळत नाही आज दादा गेलेत ना दादा आवाज दिला तरी लेकींना मिळणार नाही आणि आम्ही कितीही बाबा म्हणून जरी गागलो तरी आम्हाला परत मिळणार नाही म्हणून पुनश्च एकदा त्या मायबापाची सेवा करा आणि सेवेला पूर्णविराम